Hello, this is the My Artifact episode number 844. आजची तारीख आहे 30 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता, सो या इतक्यात आपले आर्टिफॅक्ट एपिसोड जस्ट रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्ड होऊन राहिले. म्हणजे असं काही फॅक्ट किंवा असं काही स्वतःला एनर्जाईज किंवा स्वतःला कॉन्फिडन्स देण्याचं काम आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करून राहिला आहे. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड आपण बनवलं कायसाठी? फर्स्ट ऑफ ऑल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड यासाठी बनवला आहे की आपलं टार्गेट आहे खूप मोठं. आपल्याला जिथे जायचं आहे ते टार्गेट आहे खूप मोठं, आणि या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आपल्याला लागते कॉन्फिडन्स आणि तिथपर्यंत जाण्याची ताकद. कारण हे खूप मोठं आहे, बहुत मोठं आहे. आपण विचार केला त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि जर याच्यावरून आपण प्रॉपरली विचार केला तर आपलं कसं एक प्रकारे इम्पॉसिबल आहे. व्हाय इम्पॉसिबल म्हणजे एक प्रकारे कठीण आहे, कारण आपली लायबिलिटी नाही, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का नाही, आपल्या फक्त ओनली कॉन्फिडन्स आहे. काय आहे की जे मोठी मोठी लोक आतापर्यंत बनलेले आहेत, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम किंवा शाहरुख खान किंवा अजून कोणता असा कॅरेक्टर घे जो आता खूप मोठ्या पोस्टवर आहे, म्हणजे खूप मोठी रिस्पेक्ट आहे. बट तो बंदा त्याच्यावर स्वतःवर विश्वास होता. आता आपण एक सिम्पलचं एक्झाम्पल घेऊ. मार्क झकरबर्ग जो फेसबुकचा इन्व्हेंटर आहे, CEO आहे आणि फाउंडर सुद्धा आहे. या बंदाला फेसबुक जेवढी कमाई करते ना, एका दिवसात तो करीब मिलियन्स ऑफ बिलियन्स कमवते. आणि या मिलियन्स ऑफ बिलियन्स कमवते ना, त्यापैकी 10% पर डे, मी एका दिवसाची म्हणत आहे, पर डे मार्क झकरबर्गच्या खात्यात जाते. म्हणजे ही इज व्हेरी रिच. म्हणजे फेसबुकची जेवढी काही इन्कम पर डे एका दिवशीची, त्या पर डेच्या 10% मार्क झकरबर्गला भेटते. आणि तो करते काय आता? आणि याच्यासाठी तो करते काय? काहीच नाही. ॲज अ CEO, ॲज अ फाउंडर त्याला काही असं काम करावं लागत नाही. आणि इनफॅक्ट नाही केलं तरी त्याचं काही हे होणार नाही, कारण त्यानं ऑलरेडी खूप काही केलं आहे. व्हाय आज तो ज्या पोस्टवर आहे त्या पोस्टसाठी त्यांनी का केलं असं की तो इतक्या दूर आला आहे? का केलं? त्यांनी जेव्हा तो हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये होता, केम्ब्रिज किंवा कोणत्यातरी युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे होता, तेव्हा तो कसं की त्याला स्वतःवर विश्वास होता, ते आपण करू शकतो. आणि त्यांनी ते करण्यासाठी त्यानं कधी नाही म्हणलं. म्हणजे त्याला ॲक्च्युली फेसबुक हे एक असं सोशल नेटवर्किंग साईट, त्याला अशा प्रकारे मीडिया क्रिएट करायचा होता की एक वेब ब्राउझरवर एक फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडला भेटू शकेल. सो एक प्रकारे कॉलेज हॉस्टेलमध्येच त्यांनी एक प्रकारे अशी नेटवर्क क्रिएट केलं की त्या नेटवर्कमध्ये त्याचं नाव होतं फेस मॅशमध्ये काय होतं की जे कॉलेजचे जे पासपोर्ट साईज फोटो आहे, आता ते तर सगळ्यांचे काफी अगली वगैरे, कारण आधार कार्डवर आपले फोटो बघतो काफी बेकार वगैरे दिसते. तर तेच फोटो एक प्रकारे त्यांनी गेम खेळण्यासाठी एक प्रकारे असं काहीतरी हॅक क्रिएट केला. म्हणजे त्याला असं माहीत होतं की समोर जाऊन आपल्याला खूप काही करायचं आहे, पण स्टार्टिंग त्याला इथूनच करायचे होते. तर त्याने काय कॉलेजमधले जे काही स्टुडंट्स आहेत त्यांचे पासपोर्ट साईज फोटोजचे फोटोग्राफ्स काढले
त्याला इंटरनेटवर अपलोड केले आणि मित्रांना ती लिंक शेअर केली आणि त्या लिंकमध्ये विचारलं का हू इज दिस गाय. मित्र कोण? त्याच्या कॉलेजमधलेच मित्र. आणि जे फोटो टाकले ते पण त्यांच्याच ओळखीचे आहे, बट डझन रिकग्नाइज हू इज दिस गाय. सो एक प्रकारे फन म्हणून त्यांनी एक प्रकारे हे नेटवर्क क्रिएट केलं आणि ते लोकांना आवडलं, त्याच्या हॉस्टेलमधल्या लोकांना आवडलं. आफ्टर दॅट त्याचं नेटवर्क हळूहळू वाढत गेलं आणि त्यांना कसं की मग त्याला काफी प्रॉब्लेम्स येऊ लागले. छोट्या छोट्या गोष्टी अचीव करण्यासाठी त्याला प्रत्येक गोष्ट हे करावं, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागलं ह्या सर्व गोष्टीसाठी. तेव्हा त्याला या सर्व गोष्टी भेटल्या तर त्याला स्वतःमध्ये विश्वास होता आणि काही ना काहीतरी अचीव करण्याची ताकद होती. सो ही इज गेटिंग दॅट राईट. बट आय डोंट नो मॅन, म्हणजे एक मिनिट. बापरे, ॲक्च्युली चला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करूशी नाही उठून राहिला आहे. म्हणजे आज जे झालं ते झालं, तेच सांगूशी वाटत आहे. दुसरं काही सांगूशत नाही वाटत आहे वगैरे वगैरे. स्वतःला इन्स्पायर तर घंटा काही करूशी वाटत नाही. बरं झालं, जे झालं ते सांगून दे एक प्रकारे. ओके आज ॲक्च्युली सकाळी उठलो, क्लासेसला गेलो. क्लासेसला काय आता मी एकटाच चाललो आणि त्यामुळे कसं आहे की आता सरांना नाही का, अमोल सर जे जॉब लावून देतात ते सर, त्यांना मी दिसून राहिलो आहे का हा बंदा एकटा येते, वर्धेवरून येते आणि एकटाच प्रॅक्टिस करते. सो आय थिंक का मला जॉब भेटू शकते आणि ऑफकोर्स भेटणार आहे, कारण आपण एवढी मेहनत करत आहे भाऊ. आणि कसं आहे की आज मी काफी चांगल्या असेंब्ली काढल्या. काही थोडंसं एक प्रकारे हे झालो शेवटी, थोडंसं म्हणजे सगळं लिंकअप केलं, बट तो हॉलच बनवून राहिला, सॉलिड बनवूनच नाही राहिला तो एक पार्ट. तो त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आली. आता नागपूरला जायचा एक वेगळाच बहाणा भेटला. कोणता? की आता क्लासेसला तर जायचंच आहे ऑफकोर्स. दुसरी गोष्ट आहे, रेल्वे स्टेशनवर वायफाय वापरायचं. तर मी काय 3 मोबाईल घेऊन जातो. मोटोरोलाच घेऊन जातो, आयफोन पण घेऊन जातो आणि तो आपला रिलायन्स तो पण घेऊन जातो. हुसकी लागली यार. तर काय की बहुत बेकार बे, पाणी प्याला गण. Hello, this is my artifact episode number 844. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.